अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य शकुंतलाताई लिखित वामनराज प्रकाशनचे फागुन के दिन 4 रे हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण मन सद्गुरूंनाच ऐकते याबद्दल बघूया. परवाच एक गृहस्थ मला सांगत होते की आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथले प्रसिद्ध असे बटाटे वडे खाण्याची खूप वर्षापासून माझी इच्छा होती. त्यावर मी विचारले, मग खाल्लेस की नाही बाबा एकदाचे? तुझे समाधान झाले की नाही? तर ते म्हणाले, समाधान झाले, पण फार गमतीशीर रीतीने झाले. मी म्हणाले, म्हणजे? त्यावर ते म्हणाले, बटाटे वड्यांकडे बघितले की मला मामांची आठवण यायची. मी म्हटले, मामा काय ते खायला नाही म्हणत होते? तर ते म्हणाले, ते नाहीच म्हणत नव्हते, पण माझे मनच नाही म्हणत होते. मनात असा विचार येत होता की खाण्यापूर्वी माझ्या नियमाप्रमाणे हा जर नैवेद्य म्हणून मी मामांना दाखविणार असेल तर मी त्यांना हॉटेलमध्ये बटाटे वडे अर्पण करावेत का? हे नाही चालणार. कारण ताईंनी सांगितलं आहे की जे सगळ्यात उत्तम व शास्त्रशुद्ध असेल तेच त्यांना अर्पण करायचे. हे अन्न तर उत्तम नव्हतेच, निकृष्ट होते, अशुद्ध होते. मग मात्र मी सरळ उठलो आणि घरी निघून आलो. मी म्हटले, वा, फारच छान. ही देखील त्या परमदयाळू सद्गुरू श्री मामांचीच कृपा. आपले मन आपल्याला ऐकत नाही, पण ते सद्गुरूंना ऐकते आणि सद्गुरू त्याला ऐकायलाही लावतात. ते जरी त्याला शिस्त लावत असले तरी देखील त्यांचे ते शिस्त लावणेही फारच गोड असते. असे वाटते की बरं झाले बघ बाबा, मला हे त्यावेळी आठवले, बरे झाले असे वाटते. याचाच अर्थ असा की त्यांनाही आपण पटलो आहोत. ते स्पष्ट खाणाखुणा भलेही देणार नाहीत, पण ते अशा काही ना काही गोष्टी नक्कीच करत असतात की ज्या योगे आपली खात्री पटत राहावी, वासनांचीच होळी व्हावी. म्हणून जर खरी होळी खेळायची असेल तर त्यांची कृपा हवीच. कारण मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे होळीमध्ये लाकडे आणि गोवऱ्या टाकायच्या असतात. हे इंधन म्हणजेच आपल्या शुभ आणि अशुभ वासना आहेत. त्या वासनांनीच होळी करायची असते आणि ती होळी कशी करायची हे तर आपल्याला माहीतच नसते. आपण नुसतेच परमपूज्य श्री मामांसमोर जाऊन म्हणतो, मामा माझा चहा सुटू दे, माझा चहा तेवढा सुटू दे. पण तसले काही अजिबात होत नाही. मला उलट हसून म्हणतात, जा रे, चहा पिऊन जा. अरे म्हणजे मी इतक्या वेळ काय मागितले? सद्गुरूंची वासना मोहातून साधकाला सोडविण्याची तऱ्हा उलटीच असते. आपल्याला त्यांची हातोटी कधीच कळत नाही, मात्र वासनांमधून काढण्यासाठी तेच हवेत एवढे आपल्याला नक्कीच कळते. अशी सद्गुरूप्राप्ती जर झाली तरच हे मना ती होळी तुला खेळता येईल आणि त्या रंगात एकदा तुला रंगवले की मी सुटले, असे श्री संत मीराबाई आपल्या मनाला येथे सांगतायत. मनाने हरिप्रेम रंगात रंगोत्सवात रंगण्याआधी त्यातील वासना मात्र आदल्या दिवशीच्या होळीत जळल्याच पाहिजेत. वासना जळून शुद्ध झालेले मनच भगवत प्रेमात रंगून जाऊ शकते. अशुद्ध मनाचे ते कामच नव्हे. लाकडे आणि गोवऱ्यांचा गुणार्थ. होळीमध्ये मगाशी मी म्हटले त्याप्रमाणे गोवरे आणि लाकडे टाकतात. लाकडे या अशुभ वासना आहेत, तमोगुणी वासना आहेत. त्यात असलेल्या ओलीच्या रूपाने थोड्याशा राजस वासना पण त्यात आहेत. अशी ही लाकडे तामस व राजस वासनाचे प्रतीक आहेत. होळीत टाकायच्या गोवऱ्या या खळखळीत वाळलेल्या असतात. त्यांच्यावर प्राणांचे प्रतीक असलेले तूप आणि कापूर टाकतात. हे नीट लक्षात ठेवा, कारण आतल्या प्रत्येकाला शास्त्रशुद्ध असा अर्थ आहे. तूप आणि कापूर एकत्र आल्यावर गोवऱ्या पेटायला वेळ लागत नाही. 1 मिनिटाचे काम. तूप व कापूर पेटले की मग गोवऱ्या पेटतात आणि गोवऱ्या पेटल्यानंतर थोड्या वेळाने लाकडे पेटतात. लाकडे पेटल्यावर प्रथम धूर बाहेर येतो, कारण त्यातील
रजोगुणी अशुभ वासना त्या धुराच्या रूपाने बाहेर येतात. लाकडाच्या खाली पहिल्यांदा गोवऱ्या लावतात. गोवऱ्या सुद्धा दोन प्रकारच्या असतात. शुभ कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व स्मशानात वापरल्या जातात त्या. यापैकी ज्या शुभ गोवऱ्या त्यांना शुभा असे म्हणतात, त्या शुभ वासना आहेत. गोवरी ही गायीच्या शेणापासूनच तयार केली जाते आणि गायीचे शेण हे आपल्याला अत्यंत पवित्र मानायला मुळीच हरकत नाही, इतके त्याचे शास्त्रीय महत्त्व आहे. प्रेत दहनासाठी ज्या गोवऱ्या वापरतात त्यांना गोवऱ्याच म्हणतात, पण त्यांचा येथे संबंध नाही. आपण यज्ञासाठी ज्या गोवऱ्या वापरतो, देवता कर्मासाठी ज्या गोवऱ्या वापरतो त्यांना शुभा म्हणतात. त्या व्यतिरिक्त इतर कार्यासाठी ज्या वापरल्या जातात त्यांना मात्र गोवऱ्याच म्हणतात. त्यामुळे शुभा हे सात्विक वासनांचे प्रतीक आहे. अर्थात त्यात राजस व तामस वासनाही काही अंशी माती, गवत वगैरे इतर पदार्थांच्या मिश्र रूपाने असतातच. होळीची प्रक्रिया असे वासना मिश्रण योगाग्रीत टाकल्याशिवाय सद्गुरु कृपेने जी योगाग्नी कृपाशक्ती आपल्याला प्रारंभ झाली असते ती काय करते तर वासनांची होळी पेटवते. म्हणजे ती शक्ती क्रियाशील होते. त्याबरोबरच ती होळी पेटू लागते. मग तीच होळी वासना भराभर जाळू लागते. माणूस एरवी प्रपंचात कितीही तरतराट करीत असला किंवा कितीही चांगले वाईट विचार करीत असला तरी जर तो नियमाने साधना करीत असेल, नियमाने हे फार महत्त्वाचे आहे, तर त्याच्या वासनांची होळी शक्तीद्वारे होतेच होते. जे कोणी प्रेमाने नियमितपणे साधना करतात त्यांनी स्वतःलाच विचारून बघावे की आपल्यामध्ये काय व किती फरक झालेला आहे. आपल्यालाच खरे वाटणार नाही एवढा फरक असून त्या शक्तीमुळे घडत असतो. अशी वासनांची होळी ती शक्ती पेटवते. तिने ती पेटवल्यानंतर तिच्यामध्ये आणखी गोवऱ्या टाकल्या जातात. आणखी तूप, कापूर देखील घातला जातो. तोही ती शक्तीच पेटवते. आतली जी होळी आहे ती पेटवते. त्या शक्तीने आतले वासनारूप इंधन असे पेटवल्याबरोबर प्रथम मनच घाबरते. त्या मनाला कळले की आत काहीतरी वेगळे सुरू झालेले आहे. हे आपल्याला कधीच माहीत नव्हते. त्यामुळे हे काय सुरू झाले आहे हे काहीतरी वेगळेच आहे म्हणून मन खूप घाबरते. नाही म्हणत परमार्थापासून मागे वळते. साधना करायलाच नको, आपला काही संबंध नाही त्याच्याशी असे बुद्धीला पटवू लागते. येथपासून मग त्याचे प्रतिक्रियात्मक नाटक सुरू होते. त्याचे ते नाटक, ते राजकारण किती वर्ष चालेल हे काही सांगता येत नाही. पण ते सुरू असतानाही आपण तशीच नेटाने निर्धाराने साधना करीत राहिलो तर मात्र ते मन थकून जाऊन शेवटी हारते. या भानगडीत कधी कधी त्या मनाला धाक दाखवून सुद्धा साधनेच्या अनुकूल करावे लागते. मन आवरण्याची युक्ती. उत्तर प्रदेशात एक संन्यासी सत्पुरुष होते. ते स्वामीजी फार पोचलेले आहेत असे सगळेजण म्हणायचे, पण ते कधी तोंडातून स्वतःबद्दल शब्दसुद्धा काढायचे नाही. कुणी त्यांच्या मोठेपणा जरी वाखाणला तरी ते म्हणायचे, नाही रे नाही, अध्यात्मात माझी सुरुवातही झालेली नाही. माझी दया येऊन शेवटी श्री भगवंतांनाच मला सांभाळावे लागणार आहे, कारण माझे मन आहे ना अजून शाबूत. त्यावर आश्चर्याने लोक विचारायचे, अजून मन शाबूत आहे? ते म्हणत, नसायला काय झाले, तुमचे नाही का? मग माझे का असू नये? आहेस की, लोक विचारित. पण मग आपण त्या मनाला गप्प कसे करता, कसे आवरता? यावर ते म्हणत, मला त्यासाठी विचारच करायला हवा, काहीतरी युक्ती शोधायला हवी. एके दिवशी लहर लागून ते बाजारात गेले. त्या दिवशी मोठा सण होता, त्यामुळे बाजार भरपूर भरला होता. जत्रा लागलेली होती. हलवायांची दुकानामध्ये जिलबीची ताटे भरून सजवून ठेवलेली होती. ते बघून त्याने एका हलवायाला विचारले की मला 2 जिलब्या देतोस का? त्याने यांना काही ओळखले नाही. उलट संतापून तो म्हणाला, कोण कुठला भिकारी, चल हट, असले काही देणार नाही. असे म्हणून तो दुकानदार आपल्या दुकानाच्या आत भटारखान्यात निघून गेला. त्याची पाठ वळताच यांनी एका ताटातील सगळ्या जिलब्यांना तोंड लावले, जीभ लावली
व त्या सगळ्या जिलब्या उष्ट्या केल्या. दुकानातील नोकरांनी रागाने विचारले की अरे हे काय करतो आहेस? त्यावर ते म्हणाले, ही माझी कित्येक वर्षाची इच्छा आहे की ताट भरून ठेवलेल्या जिलब्यांना तोंड लावावे. खाईन की नाही ते माहीत नाही, पण मला ती जिलब्यांची गोडी आस्वादून घ्यायची आहे. तेवढ्यात नोकर लोकांचा आरडाओरडा ऐकून हलवाई बाहेर आला. सगळ्यांनी मिळून संतापाने त्या स्वामीजींना भरपूर बुकलले, कारण त्या हलवायाचे सगळे ताट उष्टे होऊन त्यामुळे नुकसान झाले होते ना. हलवाई तर इतका वैतागला होता की शेवटी त्याने ते सगळे ताट स्वामीजींच्याच डोक्यावर ओतले आणि तो चिडून म्हणाला, घेऊन जाय सगळे बरोबर आणि खा काय खायचे ते. इकडे स्वामीजी मात्र आतून फार खुश झाले होते. त्यांना बेदम मारहाण झाल्यामुळे खूप लागलेले होते. तसेच कसे तरी धडपडत ते आपल्या आश्रमात परत आले. अंगाखांद्यावर जिलब्यांचा रस हातात घेऊन हे 1-2 जिलब्या चाटताहेत. शिष्यांनी त्यांची तशी जखमी स्थिती बघून आश्चर्याने विचारले की हे काय झाले गुरुजी, आपल्याला कोणी मारले की काय? यावर ते म्हणाले, नाही, मुळीच मारले नाही. माझ्या मनाला मीच शिक्षा केली आणि शिकवले. शिष्य म्हणाले, मनाला शिकविले? ते म्हणाले, होय. जिलबी खाण्याची इच्छा झाली की पुढे बेदम मारही मिळतो हे माझ्या मनाला कळले. इथून पुढे माझे मन जिलब्या मागणार नाही. म्हणूनच भरपूर मार खाऊन आलो. पापक्षालनाचा मार्ग. या मनाला ते आवरले गेले नाही तर असा धाक दाखवावा लागतो. श्री संत गुलाबराव महाराज सांगत की आपण जर कुठे काही कारणाने खोटे बोलले सांगितले असेल आणि आपल्याला जर मनापासून खोटे बोलणे सोडायचे असेल तर जिथे बोललो असून तिथे 10 लोकात जाऊन सांगावे की मी मागच्या वेळेला जे बोललो होतो ते साफ खोटे होते म्हणून. त्यायोगे पापक्षालन होते. आहे का एवढे धैर्य मनात? नको रे बाबा. मला लोक काय म्हणतील हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चलने दो. पण एकंदरीत या वासना या गोऱ्या व लाकडे जळायला लागतात. शुभवासना ज्यावेळी पेटतात त्यावेळी त्याची काही लक्षणे सुद्धा दिसायला लागतात. या सात्विक वासनांची काही लक्षणे जर वेळीच ओळखली गेली नाहीत तर ती माणसाला खूप विचित्र परिस्थितीमध्ये देखील अडकवू शकतात. अशा काही लक्षणांना